नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामधील रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या म्हणजेच PMPMLच्या ताफ्यामध्ये लवकरच 1500 नवीन बसेसचा समावेश होणार असून या बस सेवेचं संचालन करण्यासाठी 4000 चालक आणि वाहकांची कंत्राटी पद्धतीनं भरती करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये 2000 चालक आणि 2000 वाहकांची पदं भरली जाणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार असून अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीच्या संधी मिळणार आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा झपाट्याने विस्तार होत असून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील सातत्यानं वाढत आहे. त्या मागणीच्या तुलनेमध्ये काही मार्गांवरती बस गाड्यांची संख्या अपुरी पडत असल्यानं PMPMLनं चालू वर्षामध्ये 1500 नवीन बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन बस ताफ्यामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे नियमित आणि प्रभावी संचालन करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. यासाठी महामंडळानं 4000 चालक आणि वाहकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. भरतीसाठी आवश्यक निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी एजन्सी निवडण्याचं काम अगदी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे. एजन्सीची नियुक्ती झाल्यानंतर प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला गती मिळणार आहे. PMPMLचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी सांगितलं की पुणेकरांना अधिक चांगली, सुरक्षित आणि वेळेवर सार्वजनिक वाहतूक सेवा देण्यासाठी नवीन बसेस ताफ्यामध्ये समाविष्ट करण्यात येत आहेत. या बसचं सुरळीत संचालन होण्यासाठी चालक आणि वाहकांची संख्या वाढवणं आवश्यक असल्याचं, त्यामुळे आता भरती करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नवीन कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीनंतर बस फेऱ्यांची संख्या वाढवण्यास मोठी मदत होईल. त्यामुळे प्रवाशांच्या बसची वाट पाहण्यात कमी वेळ जाईल आणि सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक कार्यक्षम होईल. या उपक्रमामुळे एकीकडे PMPMLच्या सेवेचा दर्जा उंचावणार आहे, तर दुसरीकडे 4000 तरुणांसाठी रोजगाराचे नवीन दरवाजे उघडणार आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं PMPMLमध्ये 4000 चालक आणि वाहकांची मेगा भरती होणार आहे. पिंपरी चिंचवड आणि पुणे या ठिकाणच्या तरुणांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी म्हणावी लागेल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.